बघा आज आंबळे ग्रामस्थांचा भंडारी डोंगर देऊ इथे आज पंगत होती बघा आणि सर्व आम्ही आता कार्यक्रम आटपून आता आम्हाला पुढं देऊ या गावी गाथा मंदिरात जायचं आहे पहा. त्या महाराजांनी आम्हाला 2 मिनिट बोलवलं व माझा त्यांनी थोडा सन्मान करायचं ठरवलं. ते म्हणजे इकडे थोडा सन्मान बघा ते माझ्या करत आहे. धन्यवाद. चालू राहू द्या. हा चालू आहे ना. हे बघा हे महाराजांनी मंदिरात बघा आपण सन्मान केला बघा तर महाराजांचं मी धन्यवाद मानतो आणि असंच म्हणजे सेवा माझ्या हाताने परत सारखं येण्याची घडो अशी मी माझ्या मनाला विनंती करतो. धन्यवाद महाराज. रामकृष्ण हरी. बर रामकृष्ण हरी. श्री गुरुदेव दत्त. हे बघा आता आम्ही भंडारे डोंगर संपूर्ण दर्शन घेतलं बघा आणि पंगत वगैरे झाली आणि आता तिथालचा कार्यक्रम भंडारा वगैरेचं संपूर्ण दर्शन घेऊन आता आम्ही तुकाराम महाराज गाथा मंदिर जिथं गाथा बुडवली तिथं मंदिर आहे तर त्या ठिकाणी आलो आहे बघा आणि आता ते दर्शन घेऊन नंतर मग देहूमध्ये जाणार आहे बघा आणि तिथं ते काय वाडे वगैरे ते पाहणार आहे. हे बघा इथं हे गाथा मंदिर आहे बघा. इथं ही नदी आहे बघा. ही नदी कोणती होई मामा भाऊ? ही इंद्रायणी नदी आहे बघा. इंद्रायणी ह्या नदीमध्ये ह्या नदीच गाथा बुडवल्या होत्या ना आणि इथंच मंदिर आणि ते वरते हे मंदिर हे कसं ते आता नवीन वर बांधलंय का ते गाथा मंदिर? हा ते नवीन बांधकाम केले. हे जुनं आहे. हे बघा हे इंद्रायणी नदी काठी बघा. इथं तुकाराम महाराजांच्या गाथा इथं बुडवली होती बघा. ते ठिकाणी आहे तर खरं पाहण्यासारखं आहे. हे बघा असा भव्य असा परिसर आहे बघा इथं आणि इथं पण असं छोटंसं मंदिर आहे पहा. त्यांच्या खाली शिळा आहे. ह्या शिळेचा अर्थ बघाय गावात मंदिराची डोही आनंद तरंग या आनंद डोहामध्ये लाह्याप्रमाणे ग्रंथ आले. बाळ अभिषे घेऊन श्रीहरी भेटला विधीचा जनिता 8वा हा दिला 8वर रूप दाखवलं म्हणून कृष्ण रुक्मिणी पहिली कर्जमाफी इथंच केली. भागीरथा एलेशुरा पूजिले दूध नंदीचे काढिले पाषाणाच्या नंदीचं दूध काढलेला तो तिथं ठिकाण आहे. महाराज अशी 3 वेळा वैकुंठावरून आले. निळोबराया जगनाड केली आणि भागीरथा बनी. माझी 10वी पिढी कोणाला सेवा द्यायची असेल ना पुकारायला देऊ शकता. रामकृष्ण हरी. हे बघा यांनी सुंदर अशी बघा या गाठीची इथं बुडवण्याची माहिती सांगितली बघा त्यांनी. महाराज आपलं नाव काय म्हणले? रेणुका पुरुषोत्तम मोरे. हे बघा म्हणजे वंशजेच आहेत ना तुकाराम महाराज. हा 10वी पिढी. हा ही त्यांची 10व्या पिढीचे आहेत बघा हे. तर यांनी उत्कृष्ट अशी माहिती दिली बघा भक्त मंडळींना. धन्यवाद. वारकरी आले बघा इथं आज संपूर्ण डोंगरावर जाऊन आले. आता इथं दर्शन घ्यायचे बघा आणि दर्शन घेऊन याला जाणार आहे. हे पहा इकडं असं पाठीमागं ही नदी आहे बघा. इकडे ही नदी आहे बघा शेजारीच. ही इंद्रायणी नदी. हे असं आहे बघा इथे वातावरण. स्नॅक्स सेंटर तर इथं अजून गर्दीची. ही लोक सगळी इथं दर्शनाला येतात बघा. आले खाली जाऊन. हे बघा हे आमचे सगळे गावातले आहेत बघा. सगळे वारकरी मंडळी भक्त मंडळी. आता चला इथं जरा खाली जाऊ. माझं वर
हे जे शेवळ आहे ते बसून पाय धुतले बघा इथं. शेवळ खाली नका बसून पाय धुवा, कारण लय शेवळ आहे बघा. ह्या गंगेच्या काठी बघा महाराजांची गाथा बुडवली होती बघा ह्याच गंगेत आणि ह्याच ठिकाणी. ह्या तुकाराम महाराजांच्या गाथा ह्याच ठिकाणी बुडवल्या होत्या बघा. तर ही पवित्र जागा आहे बघा. आणि इथंच वर आल्या परत. आणि त्यांचं विमान पण इथंच ह्या नंदुरी झाडापाशी त्यांना ते वैकुंठवासी गेले ते नांदुरी झाडापाशी बघा. ते पुढे तुम्हाला दाखवतो मी. धन्यवाद. तिकडे हा तिकडे आहे ते. हे आमचे महाराज हे म्हणजे खास शंकर भक्त आहे ते. हे म्हणजे पहिल्यापासूनच आहे. हा वा 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 धन्यवाद. हे बघा हे गाथा मंदिर बघा. हे गाथा मंदिर हे असं प्रसिद्ध असं वातावरणात असं हे मंदिर बघा. हे गाथा मंदिर इंद्रायणी काठी बघा. हे आमचे महाराज लोक दर्शन घेऊन आले बघा. हे हा हे दर्शन घेऊन हा येईल सगळे येईल. हा हे सगळं बघा. हे गाथा मंदिर उत्कृष्ट असं मंदिर आहे बघा. उत्कृष्ट असं हा हे सगळ्यांचा एक 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 दर्शन चालू आहे पहा. चला हे बघा उत्कृष्ट असं हे गाथा मंदिर आहे बघा. हे बघा उत्कृष्ट असं हे गाथा मंदिर आहे बघा. इथे असं हे इंद्रायणी काठी आहे बघा हे मंदिर. हे बघा हे आमच्या गावातले ही जोडी बघा. आज बठार डोंगरवाल ते आज तिकडून गाथा मंदिराचं दर्शन घ्यायला आलं बघा. आज उत्कृष्ट असं दर्शन झालं बघा. धन्यवाद. हे बघा असं भव्य असं मंदिराचं काम आहे बघा. हे तुकाराम महाराज इथं मूर्ती स्थापन केली बघा गाथा इथं. हे असं भव्य असं मंदिर आहे बघा इथं. हे बघा हे मंदिराचं संपूर्ण तिथं असं केलेलं आहे बघा. इथं असं उत्कृष्ट असं हे बघा. आतमध्ये फोटो काढण्यास बंदी आहे, पण मी आतमध्ये जाऊन जरा थोडं फोटो घेतले बघा. पण ते बंदी आतमध्ये फोटो काढून देत नाहीत. तर ठीक आहे मग आता चला झाले दर्शन वगैरे झाले. आता इथं आता निघालो आता आम्ही. हे आमचे सगळे संपूर्ण हे गाववाले आहेत बघा. हे बघा हे सगळे गाववाले चालू आहे. लाईव्ह चालू आहे काय? लाईव्ह आहे. जय हरी जय हरी जय हरी. हे बघा बघा हे आमचे सगळे गाववाले बघा. आज गाथा मंदिराचं दर्शन घ्यायला आले ते बघा. सर्वांनी दर्शन घेतलं बघा इथं आता. आणि आता पुढं आम्हाला देवळा जायचे. देव गावात हा देव गावात जायचे ते चालले बघा. हे बघा आता गाथा मंदिराचं दर्शन घेऊन आमची मंडळी बघा ग्रामस्थ सगळे बघा आता निघाले बघा. आता पुढं एक आता वाडा आहे हा ना आळंदीला जायचे. आणि मध्ये हा मध्ये तुकाराम महाराजांचा वाडा आहे. तर ते वाडा पाहून नंतर मग आळंदीला जायचे. तर असं हा तिथं माऊलीचं दर्शन घ्यायचे आणि मग घरी प्रस्थान करायचे. ते आता प्रथमच आम्ही आलो त्यामुळे आम्हाला काही इकडचं माहीत नाही. हा कारण देव कुठे आहे ना ते वाडा कुठे आहे आणि भंडारे डोंगर सुद्धा माहीत आहे का कुठे ते. हा खरंच माहीत नव्हतं. हा पहिलीच बारी ना म्हणून तर पहिलीच वेळ. हा पहिलीच वेळ आहे. नसतं आलो. नाही तर अजून नसतं आलो. बरोबर आहे. हे आमचे पोलीस पाटील आहेत बघा आंबळ्याचे. हे म्हणजे कारभारी आहेत. तर यांचं हे पण मग दरवर्षी येतात. पण आता यांच्या संगतीमुळं लागल्यामुळं यांनी पण ह्या वर्षी आम्हाला आणलं. हा धन्यवाद. आम्ही आता हे वाडा आहे तुकाराम महाराजाचा. त्या वाड्याच्या ठिकाणी आलो आहे बघा. आणि कमानीच्या आत म्हणजे वाडा आहे बघा इथं.
हे बघा हे देऊ हे बघा हे. आणि आता आम्ही डायरेक्ट आता त्या वाड्याचं कॅन्सल केलं कारण लई गर्दी नाही का. तर मग आता डायरेक्ट आळंदीला जायचं निघालो बघा आता आम्ही. तर इथून डायरेक्ट आता आळंदीला निघालो बघा आता. लोकांनी जॅकेट घातलं असं गरम झालं होतं बघा मगाशी. माझी तर घामाघूम झाला होता तिथं खाली ते बघायला गेल्यानंतर. आता गाडीत बांधण्यात होता थोडी हवा लागली.